धननिरंकारजी तमिळनाडूच्या तिरुचिनापल्ली जवळ एक गाव आहे उदयूर म्हणून. त्याचे प्राचीन नाव निचुलापुरी असे होते आणि या गावामध्ये 1000 वर्षापूर्वी नामवंत पहिलवान राहत होता. त्याचे नाव धनुर्दास असे होते. तो पंचकृषीमध्ये प्रसिद्ध होता. तो त्या काळामध्ये राज दरबारामध्ये राजाच्या आस्थानामध्ये राहत होता आणि त्याच राजाच्या आस्थानामध्ये सुंदर वेश्या राहत होती आणि त्या वेश्याच्या रूपावर मोहित होऊन तिला प्रेम करू लागतो आणि प्रेम करत 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 आपली पत्नी म्हणून स्वीकारतो. तिच्यासोबत लग्न करून घेतो. ती सुंदर असल्यामुळे, ती रूपवान असल्यामुळे समोरच तिला बघत पाहत राहायचा. कुठं बाहेर गेलं तरीही सोबत बहून घेऊन जात होता. बाजाराला जायचं असेल तर त्या पत्नीला ऊन लागायचं म्हणून छत्री धरून पत्नीच्या रूपालाच पाहायचा. पत्नीच्या समोर उभा राहून पत्नीला पाहत पाहत तो उलटा पायाने माघाऱ्या पावलाने चालत राहायचा आणि हे सर्व दृश्य त्या बाजारातील, त्या गावातील सर्व लोक पाहायचे आणि त्या लोकांना आश्चर्य वाटायचं. तरीही या धनुर्दास पहिलवानाला काहीही लज्जा वाटत नव्हती, कारण तो आपल्या पत्नीच्या रूपावर मोहित झालेला होता. आपल्या पत्नीच्या रूपावरच्या मोहामुळे त्याला काहीच दिसत नव्हतं. त्याच क्षेत्रामध्ये श्रीरंगम नावाचं एक प्रसिद्ध देवालय आहे, पवित्र स्थळ आहे आणि त्या प्रसिद्ध श्रीरंगम मंदिरामध्ये दरवर्षी महोत्सव असल्यामुळे दूर दूरून भाविक लोक त्या ठिकाणी येत राहायचे आणि मोठी जत्रा भरायची. या धनुर्दासाच्या पत्नीला सुद्धा जत्रा पाहायची इच्छा झाली. पहिलवान धनुर्दासाने आपल्या पत्नीची इच्छा पुरवण्यासाठी आपल्या पत्नीला श्रीरंगमच्या महोत्सवाला बोलून घेऊन जातो. जात असताना वाटेमध्ये आपल्या पत्नीच्या रूपालाच तो पाहत राहायचा. पत्नीला पाहत पाहतच तो माघारे उलट्या पायाने चालायचा. त्या ठिकाणी श्रीरंगमच्या महोत्सवाला रामानुजाचार्य आपल्या शिष्यांसोबत आलेले होते. सर्व दृश्य रामानुजाचार्य पाहतात. त्यांना आश्चर्य वाटतो, रागही येतो. रामानुजाचार्य आपल्या शिष्यांना म्हणतात की हा कोण मूर्ख आहे, आपल्या पत्नीच्या सौंदर्यावर एवढा आसक्त का झालेला आहे, तो कोण मूर्ख आहे, उद्या माझ्या आश्रमामध्ये त्याला बोलवा. असे म्हटल्यानंतर रामानुजाचार्यांचे शिष्य धनुर्दासाला ही बातमी पोहोचवतात. धनुर्दासाला आपल्या मनामध्ये भीती वाटते की रामानुजाचार्य हे सिद्ध पुरुष आहेत, त्यांना माझ्या कृत्याची घृणा वाटली की काय, रामानुजाचार्यांना राग वाटले की काय, आता मला आश्रमामध्ये बोलवल्यानंतर ते मला रागवतील, मला शिव्या देतील, आता काय करायचं असे तो घाबरून त्याला काही सुचवत नव्हता. तो सकाळी उठून धनुर्दासांनी आंघोळ पांघोळ करून रामानुजाचार्यांच्या आश्रमाकडे जातो. रामानुजाचार्य समोर बसलेले असता साष्टांग दंडवत घालतो आणि हात जोडून समोर बसतो. त्यावेळेस रामानुजाचार्य त्याला विचारतात की आपल्या पत्नीच्या रूपाला मोहित होऊन सारखा पत्नीचं रूप तू पाहत होतास, तू हे असे का बरे करत आहेस, एवढा तुझ्या पत्नीच्या रूपावर तू आसक्त का झालेला आहेस, असे रामानुजाचार्य प्रश्न विचारल्यावर धनुर्दास सांगतो की काय करावं महाराज, माझी पत्नी एवढी रूपवान आहे, माझ्या पत्नीचं रूप सोडून मला काहीच आवडत नाही, माझं मन माझ्या पत्नीच्या रूपावर खूप आसक्त झालेलं आहे, काहीतरी करून मला मार्ग दाखवा म्हणून रामानुजाचार्यांसमोर हात जोडतो. त्यावेळेस रामानुजाचार्य म्हणतात की जर मी तुझ्या पत्नीपेक्षा सुंदर रूप तुला दाखवेन तर तू काय करशील. ते म्हटल्यावर धनुर्दास सांगतं की महाराज, माझ्या पत्नीच्या रूपापेक्षा सुंदर रूप जर तुम्ही दाखवसाल तर मी तुमचं शिष्यत्व पत्करतो, तुम्ही जे सांगसाल तेच मी करीन. असेच म्हटल्यावर रामानुजाचार्य त्याला उद्या सकाळी 9 वाजता मंदिरामध्ये आरतीच्या वेळेस तू ये, मी तुला भगवंताचं रूप दाखवतो. असे म्हटल्यावर रामानुजाचार्यांचे दर्शन घेऊन धनुर्दास घराकडे परततो. पुन्हा दुसऱ्या दिवशी आंघोळ करून श्रीरंगमच्या मंदिरमध्ये धनुर्दास प्रवेश करतो. रामानुजाचार्य आत होते. धनुर्दासाला मंदिराच्या गाभाऱ्यात बोलवलं. रामानुजाचार्य आरती करत असताना डोळे झाकून आपल्या आर्त मनाने त्या भगवंताचं ध्यान कर, तुला भगवंताचं सुंदर रूपाचं दर्शन होईल असे सांगितल्यावर धनुर्दास आरतीत चालू असताना डोळे मिटून घेतले आणि आपल्या मनामध्ये त्या भगवंताचं ध्यान करीत राहिला. मग त्याच्या डोळ्यामध्ये 1000 सूर्यांना लाजवेल एवढा तेज, एवढा प्रकाश निर्माण झाला. त्याच्या मनाला परमानंदाची प्राप्ती झाली, त्याच्या मनाला सुख प्राप्ती झाली आणि त्याच्या डोळ्यामध्ये भगवंताचं सुंदर रूपाचं दर्शन झालं. एवढा होताच त्याच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले, परमानंद प्राप्त झाला. रामानुजाचार्यांच्या चरणावर लोटांगण घालतो धनुर्दासांनी माझ्या पत्नीच्या सुंदर रूपापेक्षा करोडो पट्टीने सुंदर असलेला भगवंताचा रूप मी आज पाहिला. हे गुरुदेव, तुमच्या कृपेमुळे भगवंताचं मला सुंदर रूपाचं दर्शन झालं. आता मी तुमचा दास आहे, मी तुमचा शिष्यत्व पत्करला आहे, आता मला तुमच्या चरणापासून दूर करू नका, आता मला तुमच्या चरणांची सेवा घडू द्या. म्हणून धनुर्दासांनी उरलेलं आयुष्य रामानुजाचार्यांच्या सेवेमध्ये घालवले. शेवटी तो परमधामाला निघून गेले. असे असणारे धनुर्दास या जगामध्ये भक्त धनुर्दास म्हणून ओळखले जातात. अशा महान संतांचं जीवन चरित्र ऐकण्यासाठी महादेव मानकर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. धन्यनिरंकारजी.